नमस्कार, मी सुरेखास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण आंब्यापासून खूप मस्त चटपटीत असा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेवणामध्ये अधिकच चव वाढवणारी अशी ही रुचकर मुखवास, याला आपण म्हणू शकतो रुचकर असा मुखवास तयार करणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। या कैऱ्या तुम्ही कोणत्याही आंब्याच्या कैऱ्या घेऊ शकता, कोणताही आंबा या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। मी या ठिकाणी तोतापुरी आंबा वापरलेला आहे, तुम्ही कोणताही आंबा या ठिकाणी वापरू शकता। आणि स्वच्छ धुवून मी आंबा घेतलेला आहे। धुवून घेतल्यानंतर त्याच्यावरची साल अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे। साल पूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्याचे अशा पद्धतीने उभे लांब सडक असे आंब्याचे काप करून घ्यायचे आहेत। उभे लांब सडक अशा पद्धतीने आंब्याचे जेवढे होतील एवढे लांब सडक असे आंब्याचे काप करून घेतल्यानंतर आपल्याला ते काप आपल्याला एकदम छोटे छोटे आकाराचे अशा पातळ अशा हे काप करून घ्यायचे आहेत उभे। अशा पद्धतीने मी या दोन्ही आंब्याचे अशा पद्धतीने उभे लांब सडक एकदम पातळ अशा पद्धतीचे हे काप करून घेणार आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला जेवण जात नाही। उन्हाळ्यामध्ये पाणी पिऊनच पोट भरतं आपलं। त्यामुळे आपल्याला कितीही चांगला स्वयंपाक केला किंवा कितीही आवडीचं जेवण असलं तरी त्यासोबत काहीतरी खायची इच्छा असते, कुठं चटणी किंवा लोणचं। त्याच पद्धतीचा हा मुखवास आपण म्हणू शकतो। अगदी ताटाला तोंडी लावण्यासाठी आपल्याला ही भाजी किंवा हा मुखवास आपण बनवू शकतो। तुमच्याकडे या कैऱ्या असतील तर या कैऱ्याची तुम्ही कोणत्याही कैऱ्या असतील तर त्याची तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी किंवा अशा पद्धतीने तुम्ही चटपटीत असा एकदम नवीनच पदार्थ हा बनवू शकता। त्यासाठी मी 2 आंबे घेतलेले होते। ते आंबे स्वच्छ धुवून तुम्हाला जसं दाखवलं त्याप्रमाणे मी या ठिकाणी स्वच्छ धुवून पुसून त्याचे साल काढून अशा पद्धतीने बारीक अशा फोडी तयार करून घेतल्या। त्यामध्ये आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा धना पावडर 1 ते 1.5 चमचा मी या ठिकाणी वापरलेला आहे। हळद 1 चमचा वापरलेले आहे। लाल मिरची पावडर, जी आपण कलरची लाल मिरची पावडर वापरतो तिखट आणि कलर पण असतो, तर ती 2 चमचे मी या ठिकाणी वापरलेले आहे। चवीनुसार मीठ वापरलेलं आहे। आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे। आणि त्यासोबत 2 चमचे मी बारीक पिठी साखर मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेली होती। 2 चमचे बारीक पिठी साखर या ठिकाणी वापरायचे आहे। आणि सोबतच चाट मसाला मी या ठिकाणी 1 चमचावर असा टाकलेला आहे। आणि हे सर्व जिन्नस एकत्र करून अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून की त्या सगळ्या फोडीसने हा मसाले जे आपण यूज केलेले आहेत ते सगळ्या फोडीसने लागावेत अशा पद्धतीने मी हे चोळून असं घेतलेलं आहे। आणि एका स्वच्छ परातीमध्ये की त्याला आपलं पाण्याचा हातही न लागलेला असावा, एकदम स्वच्छ पुसून घेतलेली परात घेतलेली आहे किंवा एखादं ताट घेऊ शकता। त्यामध्ये अशा पद्धतीने बारीक बारीक फोडी आपल्याला लांब अशा घालून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने लांब सडक अशा फोडी घालून घ्यायच्या आहेत की जेणेकरून आपल्या ह्या फोडी उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये आपल्याला ह्या वाळवून घ्यायच्या आहेत। एकदम लांब लांब अशा मांडायच्या म्हणजे आपल्या ह्या फोडी लवकरात लवकर सुकतील। तर त्यासाठी अशा पद्धतीने मी माझ्या एका परातीमध्ये बसल्या नाहीत म्हणून मी 1 ताट अजून वापरलेला आहे। या ताटामध्येही मी अशा पद्धतीने फोडी ठेवून घेणार आहे। आणि ह्या फोडी मी कडकडीत उन्हामध्ये 3 दिवस मी वाळवलेल्या आहेत। अशा पद्धतीने 3 दिवस मी ह्या फोडी व्यवस्थित अशा वाळवल्यानंतर अशा पद्धतीने मी एका डब्यामध्ये ह्या फोडी भरून ठेवलेल्या आहेत। एकदम बंद डब्यामध्ये आपल्याला ह्या फोडी भरून ठेवायच्या आहेत की जेणेकरून आपण ह्या फोडी हे रोज थोडं थोडं आपण जेवणासोबत खाऊ शकतो। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला ही जर रेसिपी जराशी तर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन छान छान व्हिडिओसोबत आपण पुन्हा नक्कीच भेटूयात। तोपर्यंत धन्यवाद।